मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नाशिकमध्ये रोड शो होणार आहे। उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात येणार आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये रोड शो आणि महिला मेळाव्याचे आयोजन नाशिकमध्ये करण्यात आलेले आहे। पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आज असणार आहेत। नाशिकच्या जागेसाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून लक्ष घालतायत। कालच्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी जोडले गेलेले आहेत। किरण, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये असणार आहेत, कशा पद्धतीने संपूर्ण दिवसाचं नियोजन करण्यात आलं? आता प्रचारासाठी अवघे 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि जर आपण बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून नाशिकच्या जागेसाठी प्रामुख्याने स्वतः मुख्यमंत्री हे लक्ष घालत असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मागच्या 8 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा मुख्यमंत्री आज नाशिकमध्ये येत आहेत आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आज एक रोड शोचं आयोजन करण्यात आलेलं आहे। नाशिकचा जो गंगापूर रोड आहे, गंगापूर रोड पासून एकूणच इंदिरानगर भागापर्यंत हा संपूर्णपणे रोड शो असणार आहे। जवळपास तासाभराचा हा रोड शो असणार आहे आणि त्यानंतर एक महिला मेळाव्याचं सुद्धा आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या महिला मेळाव्यामध्ये मुख्यमंत्री भाषण करतील अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। काल उद्धव ठाकरे यांचं नाशिक दौरा झालं। काल उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेमध्ये राज्य सरकार असेल किंवा केंद्रावरती एक जोरदार हल्ला केलेला होता, अनेक गंभीर आरोप केलेले होते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्री आज नाशिकमध्ये येऊन काय भाषण करतात, काय बोलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। पण प्रचारासाठी अवघे 2 दिवस आता शिल्लक राहिलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवरती मुख्यमंत्र्यांचा आजचा नाशिक दौरा अत्यंत महत्वाचा मानला जातोय। एक रोड शो आणि महिला एकूण मेळाव्याचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये। त्यामुळे आज मुख्यमंत्री आपल्या भाषणात काय बोलतात ते बघणं महत्वाचं असणार। जी किरण, या उमेदवारीसाठी किंवा नाशिकच्या या जागेसाठी आपण पाहिलं की बरेच नावं समोर येत होती। हेमंत गोडसे यांचं आता उमेदवारी त्यांना जाहीर झालेली आहे आणि मुख्यमंत्री जातीने इथे लक्ष घालत असल्याचं आपल्याला दिसतंय। किरण, अगदी बरोबर आहे। महाविकास आघाडीने आपली ही जागा नाशिकमधली जाहीर केल्यानंतर अनेक दिवसांनी, अगदी महिन्याभरानंतर महायुतीने आपली ही जागा जाहीर केली। खरं तर महायुतीमधले तिन्ही पक्षांनी नाशिकच्या जागेवरती दावा केल्याने नाशिकचा जो विषय आहे तो अत्यंत प्रतिष्ठेचा झालेला होता। या सगळ्या गोष्टीनंतर, घडामोडीनंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडले। या सगळ्या घडामोडीनंतर अखेरी जागा शिवसेनेला सुटली आणि विद्यमान खासदार गोडसे यांना तिकीट जाहीर करण्यात आलेला होता। या सगळ्या गोष्टीनंतर मुख्यमंत्री स्वतः जातीने या नाशिकच्या जागेवरती लक्ष घालत आहेत। म्हणून तरी आठवड्यामध्ये जवळपास 3 वेळा हे मुख्यमंत्री हे नाशिक दौरा करत आहेत। आज सुद्धा नाशिकमध्ये आहेत मुख्यमंत्री। एक रोड शो आणि महिला मेळाव्याचं आयोजन एकूणच केलेलं आहे। त्यामुळे मुख्यमंत्री आजच्या नाशिक दौऱ्यामध्ये काय बोलतात इथे येऊन हे पाहणं महत्वाचं असेल। जी मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यासंदर्भात आपण माहिती घेतच राहू, पण पुढच्याही बातमीसाठी तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे, असेच जोडलेले रहा।